बाबासाहेब आंबेडकरांचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे मुंबई येथे 1 मे महाराष्ट्र दिनी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून पवित्र माती संकलित करून ही पवित्र माती मुंबई येथे या कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर व तालुका पदाधिकारी यांनी धर्मांतर घोषणा भूमी असलेल्या येवल्यातील मुक्तिभूमी या ठिकाणी जाऊन तेथील माती कशामध्ये संकलित करून मुंबई येथे पाठवली आहे। या प्रसंगी वसंत पवार, दीपक लोणारी, दत्ता निकम, भूषण लागवे, विशाल परदेशी, गोटू मांजरे, भगीनाथ पगारे, सुमित थोरात, संजय पगारे, सचिन सोनवणे, दीपक पवार, मुस्ताक शेख, संतोष राऊळ आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र गौरवशाली दिन म्हणून यात्रा निघत आहे। त्या यात्रेचं सुरुवात धुळे येथून सुरुवात होत आहे। नाशिक मार्गे ती अहिल्यानगर मार्गे मुंबई येथे जाणार आहे। ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तालुक्यामध्ये जे महापुरुष असतील ज्यांनी जे कार्य केलेले तिथली माती घेऊन ती यात्रा 1 मे 2025 रोजी मुंबई येथे गौरवशाली दिन म्हणून साजरा केलेला आहे। या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेक लढे दिलेले, त्यांचा हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आणि त्यांना समर्पित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ही रॅली निघत आहे। या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांनी ह्या भूमीचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि हा विकास करीत असताना साहेबांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आज ह्या भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ह्या भूमीची माती घेऊन या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेसाठी सगळे आम्ही चांदोड येथे आज जात आहोत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।